अंधेरी स्टेशन, सहार रोड. अंधेरी स्टेशनवरनं बाहेर आलात, सहार रोडवरनं हायवेकडे चालत गेलं 5 मिनिटं चालल्यावर तुम्हाला लागेल गोखले ब्रिज. गोखले ब्रिज क्रॉस करून आपण येतो विजयनगर सोसायटीच्या इथे. विजयनगर सोसायटीच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला आहे संभाजीनगरचं मैदान. इथे तुम्हाला बघायला मिळेल रंग आर्टचा भव्य मंडप. सार्वजनिक गणपतीसाठी मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवल्या जातात, त्याचा हा मंडप आहे. रंग आर्टने बनवलेल्या मूर्त्या तर आपल्याला बघायच्याच आहेत आणि आपल्याला गप्पा गोष्टी करायच्या आहेत रंग आर्टचे मूर्तिकार श्री मितेश डिंगणकर यांच्याबरोबर. तर मित्रांनो, रंग आर्ट या कार्यशाळेत आपण आलेलो आहोत. तर आपल्यासमोर आहेत मितेश डिंगणकर. तर मितेश दादा, तुमचं अमित सावंत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. नमस्कार. तुमची मी चित्रशाळा आता दाखवलेली आहे, तर त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या मूर्त्या आहेत आणि सगळ्या बहुतेक सार्वजनिक मूर्त्या आहेत. तर त्या सार्वजनिक मूर्त्यांबद्दल पण आपण विचारूया. तर प्रथम मला तुम्हाला हे विचारायचं आहे की ही रंग आर्ट ही जी संकल्पना आहे ती तुमच्या मनात कधी आली आणि तुम्ही ह्याची सुरुवात कधीपासून केली? याची सुरुवात आपण एक 10 वर्षापासून केली आहे, पण आपण ते सगळं लहानपणापासूनच चालू असायचं. आवडमुळे कारखान्यात जायचं, दुसऱ्यांच्या कारखान्यात जाऊन कलर करायचे, नख करायचे. त्याच्यानंतर मध्ये आवड निर्माण होत होत गेली आणि आपलं हे एवढं भव्य दिव्य चालू झालेलं आहे आपलं गणपती बाप्पाच्या कृपेने. कारण काय होतं, ह्या गोष्टीची सुरुवात ही नॉर्मली ही लहानपणापासूनच होते, जसं तुम्ही म्हणालात. आणि मग तुम्हाला हे प्रोफेशनली तुम्ही आता 10 वर्ष करताय एकदम प्रॉपर. कारण तुमचं नाव पण आहे अंधेरी पार्ला. या सर्व एरियामध्ये मी ज्यांना पण विचारलं तेव्हा मितेश डिंगणकरांचंच नाव येतंय. का तर मोठ्या मोठ्या मूर्त्या आपण बनवता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सार्वजनिक मूर्त्या बनवता, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या. त्यामुळे ते जास्त इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे असं तुमचं काही आर्ट कॉलेज झालेलं आहे किंवा असं काही वेगळं प्रशिक्षण झालेलं आहे मूर्ती बनवण्यामध्ये, की तुम्ही ही कला उपजतच आहेत आणि तुम्ही कोणाकडनं शिकला आहात किंवा असं, ते जरा त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा ना आम्हाला. आर्ट कॉलेज असं काही आम्ही केलेलं नाही आहे, ते लहानपणापासून बघून बघून शिकलेलं आहे. पण एका आर्टिस्टकडे मी काम करायचो, फक्त जे नॉर्मल आर्टिस्ट म्हणजे म्युरल वगैरे करायचे, तर ते तिकडनं सुरू होत गेलं सगळं हळूहळू हळूहळू. मग गणपती कामं चालू केली, दुसऱ्या कारखान्यात जाऊन करायचं, पॉलिश करायचं, स्प्रे करायचे. मग त्याच्यानंतर मग ते सगळं निर्माण झालं आपल्यामध्ये आणि हळूहळू हळूहळू मग तुम्ही डेव्हलप होत गेलं आणि त्याप्रमाणे तुम्ही सगळं ते आत्मसात करून घेतलं. मितेश दादा, अंधेरी विलेपार्ले येथील कदाचित सगळे सार्वजनिक गणपती मला इथे दिसत आहेत, तर त्याबद्दल जरा थोडक्यात सांगा ना. म्हणजे कुठल्या कुठल्या सार्वजनिक गणपती जे महत्वाचे आहेत, एस्पेशली या सहार रोड आणि विलेपार्ले एरियातले? इथे अंधेरीमध्ये अंधेरीचा कैवारी आहे, अंधेरीचा महाराजा आहे, कोलडोंगरीचा विघ्नहर्ता आहे, विश्वाचा राजा आहे विलेपार्ल्यातला. असे बरेचसे गणपती आहेत. मालपाडोंगरीचा विघ्नहर्ता आहे. असे बरेचसे गणपती आहेत आपले. मग ह्या आता एवढ्या मूर्त्या, एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या मी बघतोय, तर त्याचं प्लॅनिंग आपण जेव्हा करतो तर तुम्हाला हा आपल्याला वेळ किती लागतो एका मूर्तीसाठी? आता समजा आता ही बाजूलाच मूर्ती आहे, तर ही जी मूर्ती आहे, तर या मूर्तीबद्दल जर थोडक्यात सांगा ना, की हे स्टार्ट कुठपासून करता, कशी करता आणि त्याचा एंड कुठे होतो आणि किती दिवस लागतो साधारण? पहिली गोष्ट तर पहिला हे सगळं मे मध्ये डिसाईड होतं की मंडळांना स्केच वगैरे दाखवायचं. त्याच्यानंतर त्यांच्याकडनं सगळं त्यांच्याप्रमाणे स्केच बनवायचे. ते सगळं फायनल झाल्यानंतर मग आपलं मूर्तीचं काम जे होतं ते QPचे मूर्ती साधारण 10 दिवसामध्ये रेडी होऊन जाते. कलर वगैरे सगळं पूर्ण रेडी करून असं. अच्छा, म्हणजे अगदी तुम्ही स्टार्ट पासून एंड पर्यंत जर एकच मूर्ती पकडली तर 10 दिवसाचं प्लॅनिंग असतं. त्याच्या अगोदर सुद्धा होते, पण ते त्यात कामात मजा राहत नाही. मग आपण तेवढी क्वालिटी देऊ शकत नाही. अच्छा, हा, बरोबर बरोबर. आणि आपण कसं लिमिटेड काम घेतो आणि त्यामध्ये क्वालिटी टाकतो. बरोबर बरोबर. म्हणजे जेवढं काम होणार तेवढंच आपण घ्यायचं, त्याच्यावरती आपण काम लिमिटेडच्या वरती काम घेत नाही. बरोबर. नाही, कारण शेवटी लोकांच्या भावनेचा प्रश्न असतो आणि सार्वजनिक मंडळ म्हटल्यानंतर हजारो लोक ते बघण्यासाठी येतात, मूर्ती बघण्यासाठी किंवा डेकोरेशन बघण्यासाठी येतात. तर त्याच्यामुळे ते क्वालिटी वर्क तर पाहिजेच. आणि मला वाटतं तुम्ही क्वालिटी वर्क देता म्हणूनच तुमच्याकडे सगळे येतात. हो, माझे मंडळ सगळी ती बांधलेलीच आहेत, जे पहिल्यापासून. त्यांना अशी मला फोन करायला घरात वाटत नाही की तुम्ही या बुकिंग चालू केली आहे. माझ्या पहिल्याच सगळ्या बुकिंग होतात ज्या मंडळाच्या आहेत त्या सगळ्या फिक्स. बरोबर. कारण काल पण मला काही तुमचे गिराईक भेटलेले होते जे कुठल्या तरी मंडळाकडनं आलेले आणि मी जस्ट शूट करत होतो. तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की ह्यांच्याकडच्या मूर्त्या ह्या अप्रतिम असतात. म्हणजे लोकांचा पण हा अभिप्राय आहे तुमच्याबद्दल की तुमच्या ह्या मूर्त्या ज्या आहेत
त्याच्यामध्ये तुम्ही जीव ओतून काम करता बेसिकली एखाद्या मूर्तीमध्ये किंवा बरं ती छोटी असू दे किंवा मोठी असू दे, कुठलीही मूर्ती असू दे, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते आखणी. कारण बरेच जण त्या आखणीवरनच आकर्षित होऊन एखादी मूर्ती सिलेक्ट करतात. म्हणजे मला एक्साइटमेंट आहे की ह्या एवढ्या मोठ्या मूर्त्यांची तुम्ही आखणी कशी करता आणि ती तुम्ही कधी चालू करणार आहेत, कारण मला यायचंय बघायला, माझ्या प्रेक्षकांना मला दाखवायचं. आखणी हे आता सध्या आपल्याकडे 17-15च्या ज्या आगमन आहेत त्याचे 15 तारखेपासून आपण आखणी चालू करणार आहे. 15 ऑगस्ट पासून 15 ऑगस्टला आखणी चालू होणार. जेवढ्या 17च्या डिलिव्हरी आहेत गणपती बाप्पाच्या, त्याच्या आखण्या 15 ते 16 मध्ये कम्प्लीट करणार आपण. सकाळी मॉर्निंगला अर्ली मॉर्निंगला कसं लोक नसतात जास्त, त्यामुळे फ्रेश माइंडने काम होतं त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये फोकस लागतं आखणीसाठी जरा व्यवस्थित. आणि एक आखणी काढण्यासाठी 1.5-2 तास लागतात व्यवस्थित. बरोबर, आखणी करण्यासाठी. बरोबर. मग आखणी करण्यासाठी म्हणजे तुम्ही स्वतः आखणी करता की त्याच्यासाठी एक वेगळा आर्टिस्ट तुमच्याकडे असतो जो डेडिकेटेडली करतो? नाही, मी माझ्या स्वतःच. तुम्ही स्वतः पण आखणी करता? माझ्या मूर्त्यांची आखणी मीच करतो. अच्छा, तुम्हीच करता? गोष्टी ज्या आहेत त्या मित्रांच्या सानिध्यात पण होतात. सगळं फिनिशिंग वगैरे हे करणं, फिनिशिंग असेल, मूर्त्यांच्या घासाघासी, प्रायमर कलर असेल, त्यासाठी ती आपल्या टीमची पूर्ण गरज लागतेच. फक्त आखणी वगैरे करण्यासाठी आपल्याला एक फोकस द्यावा लागतो स्वतःला. तर दादा, आता एक शेवटचा प्रश्न की आत्ता तुमच्याकडे सगळे मिळून किती आर्टिस्ट काम करतायत? कारण मी दिवस रात्र तुमची जी मेहनत चाललेली ती मी बघतोय. तर साधारण किती आर्टिस्ट तुम्हाला लागतात ह्या सगळं एवढं ह्यूज काम करायला? आता सध्या तुमच्याकडे किती टोटल आहे आर्टिस्ट? सध्या आपल्याकडे आर्टिस्ट आपण यूज नाही करत. जे आपली मित्रमंडळी आहेत सगळे ते आपल्याला हेल्प करायला असतात. अच्छा, अच्छा. म्हणजे असं तुम्ही मुद्दामून बोलवून आणलंय, बाबा चल माझ्याकडे जरा करायला चल, असं करावं लागत नाही. तर तुमच्याकडे आपसूक सगळे येतात? येस, परफेक्ट. मग ते त्याच्यामध्ये काम शिकणारे असतील किंवा स्वतः आर्टिस्ट असतील आणि आर्ट कॉलेजमध्ये आहेत किंवा ज्यांना आवड आहे ते सगळे येत असतील तुमच्याकडे शिकण्यासाठी? बरोबर. तर दादा, माझ्याशी गप्पा गोष्टी केल्यात त्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद. आणि तुम्ही आम्हाला माहिती दिलीत या सगळ्या गोष्टींची, तर त्याच्यासाठी देखील धन्यवाद. प्रेक्षकांना बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. सगळ्यांच्या मनामध्ये असतं की एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या कशा केल्या जातात, काय त्याच्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. तर हे मी दाखवण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून करत आहे. आणि तुमचं सुद्धा धन्यवाद की तुमच्यासारखे युट्यूबर्स येतात इथे दाखवतात सगळं कला आमची. तुमच्यासाठी त्यासाठी धन्यवाद. नाही, बरोबर आहे. कारण आर्टिस्ट म्हटल्यानंतर मी पण स्वतः आर्टिस्ट आहे, त्यामुळे मला आर्टिस्ट म्हटल्यानंतर मी पहिला त्या गोष्टीकडे जात असतो. कारण मी बघतो की बरीच मेहनत असते, बऱ्याच गोष्टी असतात. तुम्ही डेडिकेटेडली तुम्हाला ते करावं लागतं, कारण तुम्हाला त्या द्यायच्या पण असतात त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये. तर तुम्हाला आणि रंग आर्टला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी सुद्धा. धन्यवाद. थँक्यू. तर हे नितीन दादा आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रभाव करतोय मी. सिंहासन त्याची मार्किंग आहे. त्याची मार्किंग केल्यानंतर 3D इफेक्ट देणार. मार्किंग केल्यानंतर 3D इफेक्ट काढता येतो. ओके. कारण एवढे मोठे सेट स्क्वेअर वगैरे मिळत नाहीत, तर त्यांनी त्यांची एक टेक्निक शोधून काढली आणि त्याप्रमाणे त्यांचं डिझाईन चालू आहे. कलरिंगचं काम चालू आहे. हे सगळे मोल्डिंगचं काम चालू आहे. हे सगळे मोल्ड्स आहेत. हे पण सगळे मोल्ड बनवतात. एवढी भव्य दिव्य मूर्ती आहे बघा. आणि ही मूर्ती चालली आहे सुरतला. ही बघा, ही सुंदर मूर्ती बघा, अप्रतिम आहे. ह्याचं सोहळं नेसवत आहेत. आता प्लॅटफॉर्म बनवत आहेत गणपतीला नेण्यासाठी. रंग आर्टची ही कार्यशाळा मी तुम्हाला पूर्णपणे दाखवायचा प्रयत्न केला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून असेच आता तर गणपती उत्सव आलेला आहे, त्यामुळे गणपती उत्सवाचे असे बरेचसे तर व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनलवरती.
तेव्हा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद.